अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड 18 रोजी. जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम घोषित. राष्ट्रवादी शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात. सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड बुधवार दिनांक 18 मार्च रोजी होणार आहे. निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवारी दिले आहेत. अध्यासी अधिकारी म्हणून मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची निवड केली जाते आहे. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सत्ता स्थापनेसाठी युती आघाडीतील नेते मंडळींनी जोरदार राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. गुप्त बैठकांचा धडाका सुरू आहे. सत्ता स्थापनेत किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी, अजित पवार, शिंदे शिवसेनेने अजून भूमिका स्पष्ट न केल्याने सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी लागला आहे. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीचा कार्यक्रम घोषित झाला नव्हता. त्यामुळे इच्छुक सदस्यांसह नेते मंडळींमध्ये अस्वस्थता होती. दरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापतींची निवड करून पहिली बैठक दिनांक 20 मार्चपूर्वी घ्या असे आदेश ग्रामविकास विभागाने दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रशासकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी दिनांक 10 मार्च रोजी विशेष सभा बोलवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 26 फेब्रुवारी रोजी दिले आहेत. सभापती निवडीसाठी विशेष सभा घेण्यास उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लागल्या होत्या. दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी याबाबत सोमवारी आदेश काढले आहेत. निवडीसाठी दिनांक 18 रोजी सभा बोलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.